नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शाइस्ता पठाण तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण TETच्या अभ्यासाला सोप्या भाषेत समजून घेतो। आज आपण पाहणार आहोत वाढ आणि विकास यातील फरक, जो प्रत्येक परीक्षामध्ये विचारला जातो। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे। सर्वप्रथम समजून घेऊया वाढ म्हणजे काय। वाढ म्हणजे शरीराची उंची, वजन, आकार यात होणारी वाढ। उदाहरणार्थ, एखाद्या मुलाची उंची 3 फूटवरून 3.5 फूट झाली, वजन 10 किलोवरून 12 किलो झाले, तर ही वाढ झाली। वाढ मोजता येते, म्हणजेच आपण संख्येत सांगू शकतो। आता पाहूया विकास म्हणजे काय। विकास म्हणजे एकंदरीत व्यक्तिमत्वाचा विकास। यामध्ये शारीरिक वाढ, मानसिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनिक विकास हे सगळं येतं। उदाहरणार्थ, मुलाची भाषा बोलण्याची क्षमता वाढणे, समज वाढणे, वागणुकीत बदल होणे। सोप्या भाषेत फरक लक्षात ठेवा। वाढ केवळ शारीरिक वाढ, हाईट आणि वेट। विकास म्हणजे शरीर, मन, बुद्धी, भावना, समाजातील वर्तन यांचा सर्वांगीण विकास। चला झटपट रिव्हिजन करूया। वाढ आणि विकास यातील मुख्य फरक काय। वाढ म्हणजे केवळ शरीराची वाढ, तर विकास म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक सर्वांगीण प्रगती। जर हे समजले असेल तर कमेंटमध्ये लिहा, वाढ आणि विकास क्लिअर आहे। आजचं टॉपिक इथेच संपवूया। अशा सोप्या व महत्त्वाच्या टॉपिकसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या TET मित्रांसोबत शेअर करा।